आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे कृष्ण, याचा अर्थ तर असा झाला की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मनुष्याने पाप आणि पुण्यापासून वाचण्यासाठी कोणतंही कर्म उपयोगाचं नाही। सर्व कर्मांचा त्याग करून संन्यासी बनलं पाहिजे। कुणीही मनुष्य अकर्मण्य नाही असू शकत। कर्म तर त्याला काही झालं तरी करावंच लागतं। परंतु संन्यासी तर कर्मांचा त्याग करतातच की। हे पार्था, संन्यासी देखील कर्मांचा त्याग नाही करत ना ते तसं करू शकतात। मी आधीच म्हटलं होतं की संन्यासी देखील कर्म करतात। जेवण खाण, उठणं बसणं, तपश्चर्या करणं, साधना करणं ही सगळी कर्मच तर आहेत। कर्मांपासून कुणीही कसं मुक्त होऊ शकतं? कर्मयोगाचं विश्लेषण करताना श्रीकृष्ण म्हणतात की अकर्मण्य राहणं हा शाप आहे। खरं वरदान तर कर्मयोगातच आहे। कारण कर्म न करणारा प्राणी हा जणू काही मृतवतच भासत असतो। तरीही अर्जुनाचा गोंधळ काही केल्यास संपत नव्हता। त्याच्या मते जर प्रारब्धच सर्व काही असेल तर कर्म करण्याची आवश्यकता काय? त्यावर श्रीकृष्ण त्याला सांगतात की कर्म केलं तरच प्रारब्ध बनतं आणि कर्माच्या चांगल्या वाईट परिणामानुसार ते प्रारब्ध पाप पुण्याचा हिशोब ठेवत राहतं। म्हणून हे अर्जुना, जर तुला पाप पुण्याच्या हिशोबात अडकायचं नसेल किंवा प्रारब्धाच्या हातचं बाहुलं बनून जन्म मृत्यूच्या चक्रात अडकायचं नसेल तर निष्काम कर्मयोग करत राहा। मृत्यूच्या चक्रात अडकण्याची काहीच गरज उरणार नाही आणि त्यामुळे आपोआप तुझ्या मुक्तीचा मार्ग हा प्रशस्त होत जाईल। हे केशव, जर कर्मांपासून मनुष्य मुक्त होऊ शकत नसेल तर त्याने कशी कर्मे करावीत ज्याने त्याला पाप आणि पुण्यापासून मुक्ती मिळेल? हे पार्था, यावर उपाय असा आहे की मनुष्याने फळाची इच्छा सोडून देऊन कर्म हाच धर्म मानून ते करावं। फळ त्याला अवश्य मिळेल, परंतु या फळाचा त्याने विधात्याची इच्छा मानून स्वीकार करावा। ज्ञानी पुरुष याच योगाचं अनुसरण करून कर्मयोगी बनतात। वा वा, किती महान सत्य प्रभूंनी सहज सांगून टाकलं। ते कसे भगवान?
देवी, सर्व भय, चिंता, क्लेशांच्या मोहाने आसक्ती निर्माण होते. कर्मयोग फळाच्या आसक्तीचा त्याग करायला सांगतो, अर्थात निष्काम होऊन कर्म करण्यास सांगतो. यामुळे मनुष्याला काय लाभ होतो भगवान? लाभ हाच आहे देवी की कर्मयोग चित्ताला शुद्ध आणि भयमुक्त करतो. देवी, देवी, भयमुक्त होऊनच मनुष्य जीवन आनंदात व्यतीत करू शकतो. अर्जुनाला प्रभू हेच तर रहस्य समजावतायत. हे अर्जुना, तू इंद्रलोकी दिव्यास्त्र मिळवण्याकरता गेला होतास, तेव्हा उर्वशीच्या मोहजालात नव्हता अडकलास. उर्वशीमुळे मोहित सुद्धा नव्हता झालास, कारण त्यावेळी तुझं मन निरासक्त होतं. ही तर इथे आपल्या अतिथींच्या सेवेत स्वतःला समर्पित करायला आले. नाही नाही, हा धर्म नाहीये, हा तर अधर्म आहे, पाप आहे. हे अप्सरा, माझ्यासाठी ती प्रत्येक स्त्री जिच्यासह मी विवाह बंधनात नाही आदरणीय आहे, देवी आणि माते समान आहे. मग काय पृथ्वी लोकाचा हाच धर्म आहे की पुरुषाने एका कामातुर स्त्रीच्या प्रेम याचनेला निर्दयपणे नकार द्यावा? परंतु देवी, तुमचं माझं नातं एका स्त्री पुरुषाचं नाहीये. उलट धर्म आणि इंद्रलोकीच्या नियमानुसार सुद्धा तुम्ही मला माते समान आहात. उर्वशीमुळे तू विचलित नव्हता झालास, परंतु आज का बरं विचलित झालायस? त्यावेळी तू तुझा धर्म विसरला नव्हतास, परंतु आज तू तुझा धर्म विसरतोयस. याचं कारण ऐकायचंय तुला? हो केशव, तुझं मन तुझ्या ताब्यात नाहीये, कारण तू कर्मयोगाला अंगीकारलं नाहीयेस. काय म्हणालास? कर्मयोगाने मन ताब्यात राहतं? होय अर्जुना, कर्मयोगामुळेच कर्मयोगीचं मन इकडे तिकडे उधळत नाही. कर्मयोग्याची बुद्धी स्थिर होऊन जाते. ज्या प्रकारे दगडाच्या एका मजबूत तुकड्याला नदीचा रौद्र प्रवाह देखील विचलित करू शकत नाही, अथवा खूप मोठा जलप्रताप देखील ज्या दगडाला तोडू शकत नाही, त्याचप्रमाणे कर्मयोग्याचं मन सुद्धा ना पुरामुळे विचलित होऊ शकतं, ना भावनांच्या आवेगाने खंडित होऊ शकतं. हे पार्था, म्हणूनच तू निष्काम कर्मयोगाची साधना कर. आणि निष्काम कर्मयोगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की तू कर्म करताना देखील कर्माच्या बंधनात अडकून पडणार नाहीस. कर्म करताना देखील कर्माच्या बंधनात अडकून पडणार नाहीस. हे काय बोलत आहे कृष्ण? असं वाटत आहे की माझा प्रिय पंडूचा निष्पाप पुत्र अर्जुनाला कृष्ण गोंधळात टाकायचा प्रयत्न करत आहे. युद्धाकरता तयार करण्याच्या हेतूने वैचारिक गोंधळात टाकत आहे. हे केशव, हे तुम्हाला कोणत्या वैचारिक गोंधळात टाकतोयस? पाहिलं संजय, अर्जुनाच्या मनात देखील गोंधळच माजला आहे. त्याला कळून चुकलं आहे की कृष्ण गोल गोल फिरवून बोलत आहे. हे केशव, कर्म करताना देखील कर्माचं बंधन नसेल हे कसं शक्य आहे? तसं करण्याचा उपाय सांग, ज्या योगे कर्म केलं तरी त्याचं बंधन नसेल. याचा अगदी सोपा उपाय आहे. तू कर्मफळाची आसक्तीच ठेवू नकोस. हे कसं का होऊ शकतं? फलप्राप्तीची इच्छा तर प्रत्येक जण करत असतो. परंतु काय इच्छा ठेवली म्हणजे मनुष्याला फलप्राप्ती होते? नाही अर्जुना, कारण फळ तर प्रारब्धाच्या हातात असतं. आणि जो कुणी मनुष्य फलप्राप्तीची इच्छा ठेवतो त्याचं मन फळाचा सारखा विचार करून स्वतःच्या कर्मापासून आणि कर्तव्यापासून विचलित होत जातं, आणि त्याला ते फळ प्राप्त होत नाही ज्याची त्याने इच्छा ठेवलेली असते. पार्था, मनुष्य केवळ कर्म करू शकतो, फळ कदापि त्याच्या ताब्यात नाही. केशव, जर
कर्मफळाची प्राप्ती मनुष्याच्या अथवा त्याच्या कर्माच्या ताब्यात नाही, तर त्याने कर्म का करावं? कारण मनुष्याचा धर्म आहे आपल्या कर्तव्याचं पालन करणं. या कर्तव्य पालनाकरता आवश्यक कर्म करणं. परंतु हे केशव, फलप्राप्तीची कामना सोडून दिल्यानंतर मनुष्यामध्ये कर्म करण्याची प्रवृत्ती कशी उत्पन्न करायची? जर फळाची इच्छा राहणार नाही तर मनुष्य कर्म तरी का करेल? हे अर्जुना, जो साधारण मनुष्य फळाच्या इच्छेनेच कर्म करण्यास प्रेरित होतो तो सुख दुःख आदींच्या चक्रात अडकून पडतो. त्याची मनःशांती नष्ट होऊन जाते. क्षणोक्षणी वेळोवेळी फलप्राप्तीच्या विचाराने मात्र त्याची झोप उडून जाते. हे पार्था, तू दुर्योधन आणि त्याच्या भावांकडेच बघ. लहानपणापासून दुर्योधन, शकुनी आणि दुःशासन आदी हस्तिनापुराचं सिंहासन मिळवण्याकरता किती अधर्माने वागले. आठवतंय ना तुला? त्यांनी आपल्या भीमदादाला पाण्यात फेकून दिलं होतं. आणि ती घटना पण आठवत असेल, जेव्हा याच कौरवांनी तुम्हा सर्व पांडवांना लाक्षागृहात जाळून मारून टाकण्याचं कारस्थान रचलं होतं. किती उत्कृष्ट कारस्थान रचलं होतं त्यांनी. त्या आगीतून तुम्हा सर्वांना जिवंत बाहेर पडणं अशक्य होतं. किती योजनाबद्ध कर्म होतं ते. परंतु त्या कर्माचं फळ त्यांना मिळालं नाही. कारण प्रारब्ध मात्र काहीतरी वेगळंच होतं. अशा प्रकारे त्यांच्या इच्छेविरुद्ध जेव्हा सर्व प्रयास विफल झाले तेव्हा त्यांनी तुम्हा सर्वांना कपट कारस्थानाने योजना करून 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासात पाठवून दिलं होतं. 8 8 8 वा मामा श्री वा, काय फासे टाकलेत. परंतु वारंवार प्रयत्न करून सुद्धा कौरवांना त्यांच्या इच्छेप्रमाणे फळ मिळालं नाही. ते हे विसरून गेले होते की कर्मफळ प्रारब्धानुसारच मिळतं. या दुष्कर्मांच्या चक्रामध्ये ते खूप वाईट अडकलेत पार्था. आणि ज्या फळाची ते कामना करता आहेत ते फळ त्यांना प्राप्त होणार नाहीये. उलट दुष्कर्मांचं वाईट फळच त्यांच्या नशिबी येणार आहे. ही गोष्ट तू सदैव लक्षात ठेव. देवी, एका बाजूला दुर्योधन आहे आणि दुसऱ्या बाजूला भरताचं उदाहरण आहे. एका बाजूला आसक्ती आहे तर दुसऱ्या बाजूला निरासक्ती आहे. भरताला त्याचा भाऊ श्रीरामांनी सिंहासन सुद्धा देऊ केले, पण त्याने ते स्वीकारलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला दुर्योधनाने स्वतःच्याच भावंडांचं राज्य कपट कारस्थानाने हिरावून घेतलं. भरताने राज्य मिळाल्यानंतर देखील त्याचा स्वीकार करण्याऐवजी श्रीरामांच्या नावानेच ते राज्य चालवलं. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. शीश पर खड़ा अखियों में पानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी.
सिया जी संग हो जैसे, अब इनकी छाँव में रहेगी राजधानी। राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। देवी, हे आहे एक महान योग्याचं उदाहरण, जो पूर्णतया निरासक्त आहे. आणि तिथे पहा, आसक्ती आणि लोभाच्या दलदलीत सापडलेला आपला दुर्योधन. बघ, ए द्रौपदी, ये येऊन माझ्या मांडीवर बस. दुर्योधन! भगवान श्रीकृष्ण बरोबर बोलतायत देवी. दुर्योधनाला त्याच्या कर्माचं फळ हे भोगावंच लागेल. हे पार्था, जे कर्मयोगी असतात ते आसक्ती त्यागून कर्माच्या यशापयशाला समबुद्धीने तोलून योगाद्वारे परमात्म्यावर आस्था ठेवून कर्म करत राहतात. म्हणूनच समबुद्धी योग म्हटलं जातं. हे पार्था, ईश्वराला समर्पण करण्याच्या भावनेतून केलं गेलेलं कर्म फलप्राप्तीच्या कामनेने केल्या गेलेल्या कर्मापेक्षा कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहे. ज्ञानी पुरुष कर्मफळाची आशा न धरताच समबुद्धी योगाद्वारे कर्म करत राहतात आणि पाप पुण्य आदी भावनांपासून मुक्ती मिळवतात. पार्था, तू सुद्धा अशा भावनांतून मुक्त होऊन जाशील जेव्हा तू समबुद्धी कर्माचं आचरण करशील. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध्य सिद्ध्यौ समो भूत्वा समत्वम योग उच्यते. अर्जुनाला धनंजय संबोधून श्रीकृष्ण त्याला पुनश्च उपदेश करतात की त्याने कर्मफळाची आसक्ती सोडून कर्म करावं. कर्माचं चांगलं वाईट जे काही फळ त्याला मिळेल त्या स्थिर आणि समबुद्धीने तोलून समबुद्धी योगाचं आचरण करावं. योग की परिभाषा है समत्व, योग की परिभाषा है समत्व, है स्थिरता में योग परम उपयोगी. योग की परिभाषा है समत्व, है स्थिरता में योग परम उपयोगी. विजय पराजय जान समान, तभी तेरी योग में परिणति होगी. विजय पराजय जान समान, तभी तेरी योग में परिणति होगी. पार्था, एक गोष्ट लक्षात ठेव. फळाच्या वासनेने फळावरच दृष्टी ठेवून कर्म करणारा सकाम मनुष्य उत्तम कर्म करून सुद्धा कर्मयोगी होऊ शकत नाही. अशा मनुष्याला प्रसिद्धीसारखे लाभ प्राप्त होऊ शकतात. परंतु त्याला परमात्मा आणि शांतता प्राप्त होऊ शकत नाही. हे केशव, मनुष्याला पाप पुण्य दोन्ही बंधनकारक आहेत. दोन्हीमुळे चांगलं वाईट प्रारब्ध बनत असतं. प्रायश्चित्ताद्वारे पापातून मनुष्य मुक्त होऊ शकतो, परंतु पुण्यातून तो मुक्त तरी कसा व्हावा? हे अर्जुना, पाप पुण्य, सुख दुःख, यश अपयश आदी भावना साधारण मनुष्यांकरता आहेत. परंतु जे कर्मयोगी असतात ते या भावनांपासून मुक्त असतात, अलिप्त असतात. कर्मयोगी त्यांच्या अंतरात्म्याच्या आवाजाला
परमात्म्याचा आदेश मानून आचरण करत असतो. यात कुठे आली मग पाप पुण्याची भावना? हे बघ पार्था, जर तू मोहाच्या आहारी गेला असशील तर निष्काम कर्मयोग कसा आचरशील? तुझ्या बुद्धीवर जे मोहाच्या अंधकाराचं पटल ओढलं गेलंय त्याला ज्ञानाच्या प्रकाशाने बाजूला कर आणि तुझ्या बुद्धीला मोहाच्या दलदलीतून बाहेर काढ. हे पार्था, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गतांसी निर्वेदम श्रोतव्यस्यम श्रुतस्य च. हे पार्था, मोह बुद्धीचं अज्ञान असतं आणि याच अज्ञानामुळे मनुष्य भौतिक आकर्षणात अडकून जातो. त्याला ठाऊक नसतं की देह तसेच समस्त भोग नश्वर आहेत, मिथ्या आहेत. जेव्हा मनुष्याला सत्य आणि असत्य अथवा नित्य किंवा अनित्य यामधला फरक समजतो तेव्हा तो निरासक्त होऊन जातो. त्याला कोणत्याही गोष्टीचं आकर्षणच उरत नाही. याचा दुसरा अर्थ आहे मोहाचा त्याग करणं. तसंच मोहाचा लोभ झाल्यानंतर मनुष्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही वस्तूकडे आकर्षित होत नाही. हे पार्था, यथार्थ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपोआप मोह सुटून जातो. आत्मिक योग बलाची वृद्धी होते आणि योग बलामुळे मन स्थिर होतं. आणि स्थितप्रज्ञ झाल्यामुळेच मनुष्याचा परमात्म्याबरोबर योग घडून येतो. पार्था, तू सुद्धा आत्मिक योग बलाने स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून परमात्म्याला बघण्याचा प्रयास कर. समबुद्धी कर्मयोगाचा आचरण कर आणि स्थितप्रज्ञ होऊन जा. हे मधुसूदन, हे स्थितप्रज्ञ काय असतं? कृपया समजावा. पार्था, दुःख भोगताना देखील ज्याच्या मनात उद्वेग नसतो आणि जो ना सुखाची लालसा बाळगतो, तसंच ज्याच्या हृदयात क्रोध, मोह, भय आदी विकारांसाठी कोणतंही स्थान नसतं, तो मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगस्त स्पृहा वीत राग भय क्रोधः स्थित धीर मुनिरुच्यते. स्थितप्रज्ञाची व्याख्या अर्जुनासाठी नवीन होती. त्याने सर्वज्ञ केशवाला विनंती केली की तो ज्या स्थितप्रज्ञाबद्दल बोलतो आहे त्या स्थितप्रज्ञाचं बोलणं, वागणं, बसणं, आचरण करणं कसं असतं ते त्याने त्याला समजावून सांगावं. तेव्हा केशव म्हणतात की मनातल्या सर्व मनोकामना ज्याने काढून टाकल्यात तो आत्मसुखातच मग्न आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. जो दुःख आल्यानंतर विचलित होत नाही आणि सुख मिळाल्यानंतर हुरळून जात नाही, तो स्थितप्रज्ञ आहे. ज्याच्या मनात राग, द्वेष, मोह, भय कशालाही थारा नाही असा मनुष्य स्थितप्रज्ञ म्हणून ओळखावा. कदापि नहीं कोई स्पृहा सुख सुमन सुवास में. राग है न द्वेष जहाँ मोह
नहीं लेश मात्र अस्थिरता, जिसके आभास में शुभ से प्रसन्न हो न अशुभ से जो भय माने, ऐसा स्थित प्रज्ञा में योग रस रास में, ऐसा स्थित प्रज्ञा में योग रस रास में। हे पार्था, स्थितप्रज्ञ महापुरुष सुखदुःखाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आत्मिक शांतता अबाधित ठेवून असतो. परमानंदात लीन असल्यामुळे अशा मनुष्याला सुख दुःख कधीही विचलित करत नाहीत. अशा स्थितप्रज्ञ मनुष्याचं मन त्या दिव्याप्रमाणे असतं, ज्याची ज्योत स्थिर असते, कधीही डोलत नाही. प्रभू, दिव्याची ज्योत जास्त काळापर्यंत स्थिर आणि न डोलता राहू शकत नाही. ती हवेच्या हलक्याशा झुळकीने सुद्धा फडफडू लागते. हो देवी पार्वती, प्रभू श्रीकृष्ण हेच तर समजावतायत की मनुष्याचं मन कामनांच्या वादळात ठेवलेल्या त्या दिव्यासारखंच असतं. कामनांची तीव्र वावटळ त्या दिव्याच्या वातीला स्थिर राहू देत नाही. प्रभू हा उपदेश देत आहेत की मनाला स्थिर ठेवण्यासाठी मनातील इच्छांना आवर घालायला हवा. जर इच्छांना आवर घातला नाही ना, तर एका इच्छेतून दुसरी, मग दुसरीतून तिसरी कामना जन्म घेत राहते आणि हे चक्र कधीही थांबत नाही. जसं जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे घर नसतं, तेव्हा तो मनुष्य एका झोपडीची कामना करत असतो. झोपडी मिळून जाते तेव्हा त्याहून मोठ्या घराची इच्छा करतो, मग त्याहून मोठं घर, आणि मग राजमहालाची अपेक्षा करू लागतो. त्याची एकच कामना विराट रूप धारण करून वाढतच राहते. तर मग मनुष्य या इच्छांना कसा आवर घालू शकतो? याचा योग्य आणि सरळ उपाय हा आहे की मनुष्याने मनात संतोष निर्माण करावा. जिथे ज्या अवस्थेमध्ये ज्या क्षणाला त्याला समाधान मिळून जातं, तिथेच त्या क्षणाला प्राणी सुखी आणि शांत होऊन जाईल. हे कृष्ण, तू म्हणतोयस की स्थितप्रज्ञ बनण्यासाठी मनाच्या दिव्याची ज्योत स्थिर ठेवा, अर्थात मनाला इथे तिथे डोलू देऊ नका. याचा अर्थ असा झाला की कर्म करते वेळी मनाच्या ऐवजी बुद्धीचं म्हणणं आहे का? मनाला बुद्धीच्या ताब्यात ठेवा, असंच ना? नाही अर्जुना, केवळ बुद्धीवर विश्वास ठेवण्यात देखील धोका आहे. ते अशासाठी कारण विनाश काळ येताच मनुष्याची बुद्धी देखील भ्रष्ट होते. अर्थात जेव्हा विपरीत समय येतो तेव्हा मनुष्याची स्वतःची बुद्धीच त्याला चुकीच्या मार्गाने घेऊन जाते. हे मधुसूदन, मनुष्याने ना त्याच्या मनाच्या इच्छेनुसार काम करावं, न त्याने त्याच्या बुद्धीचा सल्ला मानावा. तर मग मनुष्याने बिचाऱ्याने करायचं तरी काय अशा वेळी? अशा स्थितीमध्ये आपल्या प्रवृत्तीच्या विरुद्ध कुणी कसं काय जीवन जगावं मग? हे मधुसूदन, मुक्ती आणि मोक्षाच्या मार्गाने जाण्यासाठी कुणी मनुष्य त्याची प्रवृत्ती कशी बदलू शकतो? याचा एखादा उपाय असेल तर मला सांग. प्रवृत्ती बदलण्यापूर्वी हे जाणून घेणं आवश्यक आहे की प्रवृत्ती बनते तरी कशी. हे अर्जुना, मनुष्य जन्मतःच त्याच्याबरोबर सत्व, रज आणि तम हे 3 गुण घेऊनच जन्माला येतो. या सृष्टीची रचना याच 3 गुणांच्या आधाराने झालेली आहे. या त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये राहणाऱ्या समस्त प्राण्यांमध्ये
हे तिन्ही गुण सामावलेले असतात. परंतु प्रत्येक प्राण्याच्या अंतरंगात या तिन्हींपैकी कोणता ना कोणता एक गुण अधिक वरचढ असतो. आणि जो गुण सर्वात वरचढ असतो त्या प्राण्याचं चारित्र्य तसंच बनून जातं. रजोगुण वरचढ असेल तर पुरुषाला ऐश्वर्य, थाटमाट आणि राज्य कारभाराची आवड असते. तमोगुण असणारा आळशी आणि प्रमाद करणारा असतो. द्वेष, क्रोध यांसारख्या नकारात्मक भावना त्याच्यात ठासून ठासून भरलेल्या असतात. आणि सत्वगुण असणारा? सत्वगुणच उत्तम गुण आहे. सात्विक मनुष्य साधा आणि प्रामाणिक असतो. तसा तर प्रत्येक मनुष्याच्या स्वभावात हे तिन्ही गुण थोड्याफार मात्रेत असतातच. परंतु ज्या मनुष्यामध्ये जो गुण वरचढ असतो तो मनुष्य तसाच होतो. त्याची जशी प्रवृत्ती असते तशीच त्याची अभिरुची पण असते. त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्याची प्रवृत्ती आणि त्याच्या अभिरुचीनुसार कामना करत असतो. वृत्ती, प्रवृत्ती आणि कर्मयोग्याची लक्षणे सांगून झाल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की सर्व इच्छा, आकांक्षा यांचा त्याग करून निरासक्त कर्म करत राहणारा कर्मयोगीच अखेरीस ब्रह्मलीन होऊ शकतो. शांति से, ममता से, स्नेह से, स्नेहा से नाता तोड़ के अर्जुन ऐसा योगी मोहित ना होता कभी, नैया ना डुबोता पतवार कहीं छोड़ के. अंत काल आने पर ऐसा स्थित प्रज्ञ योगी होता ब्रह्मलीन, नाता ईश्वर से जोड़ के. होता ब्रह्मलीन, नाता ईश्वर से जोड़ के. हे केशव, तू म्हणतोस की प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार वेगवेगळ्या कामना करत असतो. परंतु माझ्या विचाराने प्राण्यामध्ये भलेही कोणता गुण वरचढ असोत, त्याची कोणतीही प्रवृत्ती असोत, तरी सुद्धा प्रत्येक प्राणी एकाच प्रकारची कामना करतो. अर्थात प्रत्येक प्राणी केवळ सुखाचीच कामना करतो, दुःखाची कामना कोणीही करत नाही. त्याला कधीही दुःखी व्हायचं नसतं. त्यामुळे सदैव सुखासाठी प्रयत्न करत राहतो. भले मग तो प्राणी राजा असोत वा रंक असोत, स्त्री असोत वा पुरुष. तू बरोबर बोलतोयस अर्जुना की सगळे सुखाचीच कामना करत असतात. परंतु सुखाची परिभाषा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती आणि रुचीप्रमाणे बदलत जाते. एखाद्या साधू पुरुषाला दुसऱ्याला सुख देऊन सुख मिळतं, दुसऱ्याचं सहाय्य करून तो आनंदी होत असतो. आणि एखाद्या नीच प्रवृत्तीच्या मनुष्याला दुसऱ्यांना दुःख देऊन सुख मिळतं. दुसरा सुखी असेल तर त्याला दुःख होतं. याचमुळे सुख आणि दुःखाची परिभाषा आपापल्या प्रवृत्ती आणि रुचीनुसार प्रत्येक प्राण्याकरता वेगवेगळी आहे. तसंही कुणालाही चिरकाळ सुख मिळतं का? नाही मिळत. ना सुख चिरकाळ टिकतं ना दुःख टिकतं. परंतु हे केशव, काय सुख चिरकाल टिकणारं नसेल? सुख चिरकाल कसं टिकू शकतं पार्थ? हे विश्व तर परिवर्तनशील आहे. इथे क्षणोक्षणी परिवर्तन होत असतं पार्था. परिवर्तन तर प्रकृतीचा नियमच आहे. इथे कोणतीही वस्तू चिरकाल टिकत नाही. तुला आठवत असेल, मी तुला याआधीच सांगितलं होतं की आपल्या शरीराच्या अवस्था देखील चिरकाल टिकत नाहीत. मग सुख आणि दुःख कसं काय चिरकाल टिकेल? याचाच अर्थ आहे
की सुखाच्या साथीने मनुष्याला दुःख देखील भोगावं लागतं? होय पार्था, सुख आणि दुःख एकाच चक्राच्या दोन अर्धगोलांप्रमाणे आहेत. हे चक्र फिरतच राहतं. कधी प्राणी सुखात हसतो, तर कधी तोच प्राणी दुःखात रडत भेकत असतो. परंतु कालचक्र कधीही थांबत नाही. सुख दुःखाचं हे चक्र फिरतच राहतं आणि मनुष्याच्या जीवनात सुख आणि दुःख पाठोपाठ येत जात असतं. ना चक्र थांबतं, ना सुख किंवा दुःख मनुष्याच्या जीवनात थांबून राहतं. जरी सुख आलं तरी ते कायम राहणार नाही, आणि जरी दुःख आलं तरी ते देखील कायम राहणार नाही. देवी, प्रभूंच्या दिव्य वाणीच्या रूपाने आज समस्त मानव जातीकरिता एका नव्या अध्यायाची रचना होत आहे. प्रभू किती सोप्या आणि प्रभावी शब्दांमध्ये जीवनांची रहस्य समजावित आहेत. कर्मयोगांची गुंतागुंत सोपी करून ते सांगतायत. प्रभूंच्या गुरु उपदेशाला जर मनुष्य भक्तिभावाने ग्रहण करून त्यांना आचरणात आणेल तर त्याला कोणीही धर्माच्या मार्गातून बाजूला नाही करू शकणार. म्हणूनच हे पार्था, अनासक्त योगाद्वारे इच्छांवर विजय मिळवणं अत्यावश्यक आहे. कारण इच्छापूर्ती होऊन सुद्धा कधी झाल्यासारखी वाटत नाही. मनुष्य म्हातारा होतो, परंतु आसक्ती जनित इच्छा कधी म्हाताऱ्या होत नाहीत, कधीच म्हाताऱ्या होत नाहीत. पार्था, एक इच्छा अनेक इच्छांना जन्म देत असते. प्रत्येक इच्छेसह मनुष्याची तृष्णा देखील वाढते आणि तृष्णेबरोबरच असंतोष देखील वाढत जातो. मग अशा असंतुष्ट मनुष्याला, जो इच्छांनी ग्रस्त आहे, त्याला उचित अनुचित हा देखील विवेक उरत नाही. पार्था, म्हणूनच मी तुला सांगतोय की तू आता तुझ्या इच्छांचा त्याग करून स्थितप्रज्ञ बन. स्थितप्रज्ञता ही कर्मयोगाची शेवटची पायरी आहे. वा प्रभू, वा वा, किती सुंदर विचार सांगितलात तुम्ही. वा. हे मधुसूदन, तू तर म्हणतोयस इच्छांचा त्याग करून स्थितप्रज्ञ बन. परंतु स्थितप्रज्ञ बनण्यासाठी सर्वात गरजेचं काय आहे? स्थिर बुद्धी. स्थिर बुद्धी? परंतु मनुष्य त्याच्या बुद्धीला स्थिर कसा ठेवू शकतो? आशा आणि निराशा दोन्हींपासून मुक्त होऊनच बुद्धीला स्थिर केलं जाऊ शकतं. बुद्धी स्थिर असेल तर इंद्रियांच्या विषयांचं बळ नष्ट होऊन जाईल. जर कोणी एखादं इंद्रियच काढून फेकून दिलं तर काय? तर काय त्या इंद्रियाचा विषय नष्ट होऊ शकतो का? नाही अर्जुना. जर एखाद्या दुर्घटनेमुळे कुणाला अचानक अंधत्व आलं तर याचा अर्थ हा नाही की त्याचे डोळे रूपाची कल्पना करणंच सोडून देतील. डोळे नसताना देखील त्याचं मन अशा दृश्यांची कल्पना करू शकतं जी त्याला विषयांच्या मोहात अडकवून ठेवेल. पार्था, एक आंधळा मनुष्य भगवंतांच्या स्वरूपाची देखील कल्पना करू शकतो.
आणि स्त्रीच्या शरीराची देखील कल्पना करू शकतो. त्यामुळे एखाद्या इंद्रियाच्या असण्या नसण्याने मनाच्या वासनेत आणि आसक्तीमध्ये फरक नाही पडत. हे अर्जुना, तू असं समज की जणू एखादा मनुष्य आपले डोळे बंद करून असं भासवतोय की तो भगवंतांचं ध्यान करत बसला आहे, परंतु वास्तवात त्याच्या मनश्चक्षूंपुढे भगवंतांची मूर्ती नाही, तर त्याच्या प्रेयसीचं शरीर दिसतंय. याचा अर्थ आहे की त्याचे डोळे तर बंद आहेत, पण मनातल्या इच्छा त्याला तरी देखील भ्रमित करतायत. अशा तऱ्हेने गीतेची गंगा तिच्या कर्म आणि भक्तीच्या प्रवाहासह वाहत राहिली. अर्जुनासह त्या गंगेमध्ये सर्व जग देखील स्नान करू लागलं. श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलं की सर्व काही त्यागून तू केवळ मला शरणी ये. मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. त्यामुळे आता उगाच शोक करत बसू नकोस. माझ्या भक्तीमध्ये तल्लीन हो. जय श्रीकृष्ण. जय जय श्रीकृष्ण. मैं हर पाप से मुक्ति दूंगा. शोक न कर मेरी भक्ति में खो जा. शोक न कर मेरी भक्ति में खो जा. धर्म अधर्म के भेदों से न्यारे अमर है गीता की बोल सारे. हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. पितुमात स्वामी सखा हमारे. पितुमात स्वामी सखा हमारे. हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्ण 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 चरितं गुणानुवादं तत्प्रेरणा